रत्नागिरीच्या RGPPLच्या मुख्य प्रवेशद्वारात रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास एक थरारक नाट्य घडलं। CISFच्या जवानामध्ये झालेल्या बाचाबाचीतून हरीश कुमार गौड या सुरक्षा रक्षकानं आपले वरिष्ठ अधिकारी ASI BG शिंदे यांच्यावरती सर्वप्रथम गोळीबार केला। यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। गोळीबाराचा आवाज ऐकून पुढे आलेल्या B रनेश या CISFच्या कॉन्स्टेबलवरही हरीश कुमार गौड यानं गोळीबार केला। यात B रनेश यांचाही मृत्यू झाला आणि त्यानंतर हातात रायफल घेऊन हरीश कुमार गौड हा बराकच्या आसपास फिरत राहिला। त्याच्या हातामध्ये लोडेड रायफल होती आणि त्यातून तो वेळोवेळी फायरिंग करत होता। संतापाच्या भरात गोळीबार करणाऱ्या हरीश कुमार गौड याला शांत करण्यासाठी कंपनीच्या आवारातच राहत असलेल्या त्याच्या गरोदर पत्नीला त्याच्या समोर आणण्यात आलं। हरीश कुमार गौड यांनी आपल्या पत्नीला बराकच्या आतमध्ये घेत स्वतःला आणि पत्नीला बाथरूमच्या आत कोंडून घेतलं। प्रतिसाद दिला नाही। अवघ्या काही वेळातच हरीश कुमारनं प्रथम आपली पत्नी आणि त्यानंतर स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली। या दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरीच्या RGPPL कंपनीमध्ये एक थरार नाट्य पाहायला मिळालं। या ठिकाणी CISFचे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेत। नाफ्त्याच्या सुरक्षेसाठी हे जवान या ठिकाणी तैनात करण्यात आलेत। मात्र या जवानांच्या मधला एक जवान हरिश्चंद्र गौड हा जो आहे या ठिकाणी तैनात होता आणि आपल्या सहकाऱ्यांमधल्या झालेल्या भांडणांमध्ये यांनी इथंच अंधाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारांमध्ये 2 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये इथले जे सिनियर अधिकारी होते ते BG शिंदे त्याचबरोबर K रजनीश या कॉन्स्टेबलचा या गोळीबारामध्ये मृत्यू झालाय। त्याला शांत करण्यासाठी या ठिकाणी त्याच्या पत्नीला पाचारण करण्यात आलं होतं। मात्र हा जो हरिश्चंद्र गौड आहे यांनी आपल्या एका खोलीमध्ये बंदिस्त करून घेतलं आणि त्यानंतर त्याने आपल्या पत्नीलाही या ठिकाणी बोलवलं। पत्नीला बोलवल्यानंतर यांनी जो नेमकं त्याची चर्चा काय झाली हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र त्याला शांत करण्याच्या ऐवजी हरिश्चंद्र गौड यांनी आपल्याच पत्नीवर जी आहे ती गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये तिची पत्नी जी आहे ती गंभीररित्या जखमी झाली। त्यानंतर हरिश्चंद्र गौड यांनी स्वतःवरच गोळी झाडून घेतली, त्यामुळे तोही जखमी झाला होता आणि या दोघांनाही सध्या चिपळूणच्या लाईफ केअर रुग्णालयामध्ये या दोघांवरही उपचार सुरू आहेत। मात्र हरिश्चंद्र गौड यांनी इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं, कशासाठी उचलला हा खरा सवाल आहे आणि ह्या गोळीबारामागे नेमकी काय कारण आहेत याचा सध्या गुहागर पोलीस सध्या शोध घेत आहेत। व्हिडिओ दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, गुहागर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।